ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात साक्षीला परत इन्व्हेस्टरचा कॉल येतो आणि तो तिला पैसे मागतो। साक्षी त्याला म्हणते मला आणखीन 4 दिवस द्या, मी तुमचे सगळे पैसे परत करेन। तो इन्व्हेस्टर बोलतो 4 दिवस म्हणून किती दिवस झाले, तुला आमचे पैसे द्यायचे आहेत की नाहीत, तुझे आणखीन 2 साईट बंद करतो। तेव्हा साक्षी म्हणते असं नका करू सर, प्लीज साईट सुरू राहिली तर आमच्याकडे पैसे येतील। इन्व्हेस्टर तिला धमकी देतो की आता तुला रस्त्यावर आणावंच लागेल आणि तो फोन ठेवून देतो। अर्जुन सायली रूमची आवरावर करत असतात। अर्जुन मनातल्या मनात हसत असतो कारण सायलीने त्याला 15 मिनिटाची ट्रीट दिलेली असते। झोपताना सायलीची पाठ दुखू लागते कारण पाठीला जखम झालेली असते। साक्षी महिपतला जाऊन भेटते आणि रियुनियनच्या दिवशी जे झालं ते महिपतला सांगते। महिपत तिला म्हणतो काय गरज होती रियुनियनला जायची, तिथे तुला कोणी ओळखलं तर? साक्षी म्हणते कोणी ओळखलं नाही, एकाला संशय आलेला पण मी त्याला गुंडाळलं। महिपत म्हणतो इतकी ठाम राहू नको पोरी, नशीब कधी बदलेल ते सांगता येत नाही, त्यात तुझ्या पदराला तो गडकरी बांधलेला आहे। साक्षी म्हणते त्या चैतन्याचं तर काय करायचं तेच समजत नाहीये मला। महिपत म्हणतो कायमचा बांधून टाक त्याला, 100 हत्यारांची ताकद एका अंगठीत असते, साखरपुडा घे उरकून, एकदा साखरपुडा केला तर तो गडकरी कायमचा अर्जुनच्या विरोधात आणि तुझ्या बाजूने उभा राहील। सायलीला झोपताना त्रास होतो, ती उठते आणि मलम लावण्याचा प्रयत्न करते पण तिला एका हाताने मलम लावता येत नाही। नंतर अर्जुनलाही जाग येते, तो सायली जवळ येतो आणि तिची जखम बघतो तेव्हा सायली पाठीवर केस टाकते। अर्जुन मलम घ्यायला जातो तेव्हा सायली हात मागे घेते पण नंतर स्वतःच अर्जुनला मलम देते आणि लावायला सांगते। अर्जुन तिला पेन किलर देतो, झोपताना तिच्या केसांवर अलगद हात फिरवतो। साक्षी झोपत चावळते, चैतन्य तू प्लीज मला सोडून जाऊ नको असं ती झोपेत बडबडत असते। तेव्हा चैतन्य झोपेतून जागा होतो। साक्षी त्याला इमोशनली ब्लॅकमेल करते की माझ्याकडे स्वतःची फॅमिली पण नाहीये, सगळे माझ्यावर संशय घेतात की मी खूप वाईट मुलगी आहे, मी खूप एकटी आहे। चैतन्य तिला समजावतो की मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, आपलं नातं हे असंच राहणार आहे। साक्षी त्याला विचारते की लोकांना दिसेल असलं कुठलं नातं आहे आपल्यात? कुठलंच नाही, आपण फक्त मनाने एकत्र आहोत, आपल्या दोघांना एकत्र बांधून ठेवेल असं कोणतंही नातं आपल्यात नाहीये। चैतन्य म्हणतो अण्णा जेलमध्ये असताना आपण लग्न नाही करू शकत। साक्षी म्हणते पण आपण साखरपुडा तर करू शकतो ना? चैतन्य विचारतो एंगेजमेंट इतक्या गडबडीत? तेव्हा साक्षी चैतन्याचा हात झटकते आणि म्हणते नाही करायची ना तुला एंगेजमेंट? ठीक आहे नको करू। ती उठते आणि कपाटातून एक डबा काढते। चैतन्याने विचारलं, ती सांगते की शांत होण्याच्या गोळ्या आहेत, मला खूप जास्त एन्झायटी होते। साक्षी म्हणते मी तेव्हा शांत होईल जेव्हा आपल्या नात्याला काहीतरी नाव मिळेल आणि तू तर साधं एंगेजमेंट करायला सुद्धा तयार नाहीये। हे ऐकून चैतन्य म्हणतो की आपण करूयात एंगेजमेंट। साक्षीला आनंद होतो, तिने चैतन्याला बरोबर तिच्या प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं। दुसऱ्या दिवशी सगळं सुभेदार कुटुंब नाश्ता करत असताना अचानक चैतन्य तिथे येतो आणि सांगतो की मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आहात। दर वाढदिवसाला केक घेऊन येणारे प्रताप काका होते, माझा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा कल्पना मावशीने माझी काळजी घेतली, मी माझ्या आयुष्यातला नवीन प्रवासाला सुरुवात करतोय आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होणार नाहीये। चैतन्य सांगतो मी आणि साक्षी साखरपुडा करतोय। हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत साक्षी चैतन्याला म्हणते अर्जुन आणि सायली आयडियल कपल आहेत। चैतन्य साक्षीला अर्जुन सायलीचं सगळ्यात मोठं गुपित सांगतो की अर्जुन सायली खरे कपल सुद्धा नाहीयेत, त्यांनी एकमेकांच्या सोयीसाठी केलेलं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे। इकडे साक्षीच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरी जाण्याचा प्लॅन करतात। तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।